परमपूज्यने श्री गुरुदेव आणि अदृश्य रूपाने चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती या ग्राम जयंतीच्या निमित्ताने आज सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित श्रद्धास्वरूपिणी माता भगिनी बालगोपाल आणि सगळे माझे मायबाप हो. आज प्रार्थनेच्या महत्त्वावर खरं तर भाषण माझं नव्हतं, दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीचं होतं, परंतु त्यांची उपस्थिती त्यांनी इथे दर्शवल्यामुळे आज मला हे भाग्य मिळालं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण या दरबारामध्ये महाराजांच्या जन्मभूमीच्या गावामध्ये मला जर 2 शब्द बोलण्याची संधी मिळत आहे तर हे माझं परम भाग्य आहे. बघा, प्रार्थना आपण रोज प्रार्थनेला येतो. 2024ला आमच्या गुरुजींचं पहिलं प्रवचन या ठिकाणी झालं. त्यावेळेला मी या ठिकाणी उपस्थित होती. तेव्हा यावलीमधलं सगळं वातावरण मी बघितलं आणि ते वातावरण मला 2024ला असं दिसलं की ते विसरूच शकली नव्हती. मी घरी गेली सुद्धा, गावात गेली, अनेक ठिकाणी जायची, जिथं गेली तिथं सांगायची की तुम्ही 30 एप्रिलला यावलीला या सकाळी. आणि काय तो दिव्य सोहळा असतो. 30 तारखेला महाराजांचा जन्म झाला म्हणून हा एकच दिवस नाही तर ते 7ही दिवस त्या 30 तारखेसारखेच असतात. जणू काही सगळे 7ही दिवस महाराजांचा जन्म झाला की काय असं वाटतं. या गावामध्ये सुंदर अशी रामधून पाहायला मिळते. पंढरपुरात गेल्यानंतर तिथे दिव्य पताका आपल्याला पाहायला मिळतात. अनेक त्या ठिकाणी वाऱ्या येतात. तो सोहळा आपण त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणतो की पंढरीचे सुख नाही कोण्या धामा. परंतु तेव्हा इथे राहून मला असं वाटलं की यावलीचे सुख नाही कोण्या धामा. हो, प्रार्थना म्हणजे काय मित्र हो? प्रार्थना म्हणजे देवाला केली जाणारी विनंती आहे. आपण प्रार्थना करत असतो. एखादं लहान लेकरू आपल्या आईला प्रार्थना करत असते, विनंती करत असते की आई आज माझा पेन संपला, मला पेन घ्यायला 10 रुपये दे. ही काय झाली? मुलाने आईजवळ किंवा वडिलांजवळ केलेली प्रार्थना झाली, विनंती झाली. आपल्या जीवनात दुःख झालं तर आपण देवाला प्रार्थना करतो, परंतु जोपर्यंत दुःख होत नाही तोपर्यंत देवाचं नावही आपल्या मुखात येत नाही. शोकांतिक वाटते. प्रार्थनेचे प्रकार 2 आहेत. एक म्हणजे वैयक्तिक प्रार्थना आणि दुसरी म्हणजे सामुदायिक प्रार्थना. स्वतःच्या सुखासाठी, आत्मोन्नतीसाठी देवाजवळ फक्त एकट्यासाठी प्रार्थना करतो, ती म्हणजे वैयक्तिक प्रार्थना. आणि सगळे मिळून या सगळ्या जगाच्या कल्याणासाठी जी ईश्वराकडे आपण प्रार्थना करतो त्याला सामुदायिक प्रार्थना म्हणतात. जगाच्या पाठीवर तुम्हाला हा सामुदायिक प्रार्थना नावाचा स्तंभ कुठेच पाहायला मिळणार नाही, जो आमच्या महाराष्ट्रात, जो आमच्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरे भाग्यवान आहोत आपण, महाराजांच्या विचारामध्ये जन्माला आलो. भाग्यवान समजते मी स्वतःला. आपण सगळे भाग्यवान. किती सुंदर शिस्त आहे. शिस्त, शांती, गांभीर्याचे गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान, मिळे मानव्याचे शिक्षण प्रार्थने माझी. हे लहान लहान लेकरं या ठिकाणी येऊन बसले, याची ही शक्ती कशामुळे आहे? ही सामुदायिक प्रार्थनेची शक्ती आहे. मला सांगा, ही लहान लहान लेकरं या कोवड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसिता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. परंतु बघा, हे लहान लहान लेकरा ज्या ठिकाणी आले, या ठिकाणी त्यांच्या कानावर अनेक शब्द पडतात आणि हे शब्द त्यांच्या जीवनात जर त्यांनी अंगीकारले, त्याचा अवलंब जर त्यांच्या जीवनात त्यांनी केला की नाही, तर त्यांचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. ही शक्ती आम्हाला सामुदायिक प्रार्थनेमध्ये मिळते. या सामुदायिक प्रार्थनेमध्ये सगळ्या धर्माचे लोक येऊ शकतात. महाराजांनी ही इथे आसन पद्धती आपल्याला लावून दिलेली आहे. या आसनावर कोणत्या देवाचा फोटो नाही, कोणत्या धर्माचं चिन्ह नाही. का बरं? महाराजांनी एखाद्या धर्माचं चिन्ह ठेवायला पाहिजे होतं, एखाद्या देवाचा फोटो ठेवायला पाहिजे होतं, परंतु का नाही ठेवला? हे शुद्ध आसन खादीचे वर गोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो बघ शुद्ध सात्विक ही कला. ही धूपबत्ती आरती एक एक साधी योजना, उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. याच्या मागचं कारण असं आहे, हे आपल्याला आसन या ठिकाणी दिसते, हे नुसतं आसन नाही आहे, हे एक दिव्य आसन आहे.
हे नुसतं आसन नसून हे काय आहे? दिव्य आसन आहे, ज्या आसनावर कोणतं चिन्ह नाही, कोणत्या विशिष्ट धर्माचा देवाचा फोटो नाही. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर यह सबके लिए खुला आहे. इथं विशिष्ट धर्माचा दादा व्यक्ती येऊ शकत नाही. मला सांगा, एखाद्या विशिष्ट धर्माचं चिन्ह अथवा फोटो ठेवला असता तर त्याच संप्रदायाचे, त्याच जातीचे, त्याच धर्माचे लोक या ठिकाणी प्रार्थनेला येऊन बसले असते. आणि जगाच्या पाठीवर गुरुदेव संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे ज्या ठिकाणी सगळ्या जातीचे, ज्या ठिकाणी सगळ्या प्रांताचे, ज्या ठिकाणी सगळ्या धर्माचे लोक एकत्रित येऊन भगवंताला प्रार्थना करतात. ती आमची सामुदायिक प्रार्थना आहे. आणि मित्र, विनंती करते, बघा, एखादा शुगरचा पेशंट असला तर त्याला इन्सुलिन लावण्याची गरज आहे. माहिती आहे ना तुम्हाला? शुगर समजते की नाही सगळ्यांना ठाऊक आहे, कारण प्रत्येक घरात आज शुगरचे पेशंट आहेत. काय आहे? शुगरचे पेशंट. त्यांना रोज इन्सुलिन लावल्याशिवाय जमत नाही. हे बघा, तुम्हाला शुगर झालं तर तुम्ही इन्सुलिन लावता, परंतु दैनंदिन जीवन हे एवढं आता धकाधकीचं झालंय की सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि तुमच्या दैनंदिन जीवनातलं दुःख जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर महाराजांनी सकाळी एक सामुदायिक ध्यानाची प्रणाली लावून दिली आणि संध्याकाळची सामुदायिक प्रार्थना. या 2 इन्सुलिन दैनंदिन जीवनात जर आपण या 2 इन्सुलिनचा आपल्या जीवनात वापर केला काटेकोरपणाने तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी बंद करते. जय गुरु.